ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं अर्धवट आणि निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे महानगर संघटक महेश कदम यांनी अनोखं आंदोलन केलं. नालेसफाई, हातकी सफाई अशा घोषणा देत त्यांनी थेट नाल्यात उतरून प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. पावसाळा तोंडावर आला असताना शहरातील अनेक भागांमध्ये नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचलेला असल्याचा आरोप कदम यांनी केलाय. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात नाले पूर्णपणे साफ केले जात नसल्यानं नागरिकांना पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा सामना करावा लागतो असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान प्रशासनानं नालेसफाईची कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावीत, अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही कदम यांनी दिलाय. दरवर्षी ठाणेकर झोपलेले असतात, या वर्षीपासून ठाणेकर जागलेले आहेत. आजपासून आमचा मुक्काम ठाण्यामध्ये नाल्यामध्ये असणार आहे. नाल्याचा झोल पोल खोल, कुठलीही नाले पूर्ण नाले सफाई झालेली पूर्ण झाली नाही, फक्त 1% नाले सफाई झालेली आहे. आणि माझी अधिकारी वर्ग असो, सन्मान्य आयुक्त साहेब असो, ठाण्याचे लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक, सन्मान्य महापौर मॅताई असो, तुम्ही फक्त पाणी दौरा करता, पण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून दौरा करायची मागणी करणार आहे आजपासून आम्ही. कारण का आज आम्ही नाला उतरल्यानंतर काय व्यथा आहे त्या बघा. पूर्ण नाला पॅक आहे. गांधीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढला नाहीये. आम्हा टेंडर मधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना, आणि नाल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकांचा जीव मुठीत जायला 4 महिने जातो. याला कारणीभूत फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहेत. आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे, जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा तिकडचा अधिकारी असो, जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगर संघटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी नाल्यातनं बाहेर येणार नाही. दरम्यान स्थानिक नगरसेवक राजेश मोरे यांनी महेश कदम हे रील स्टार असून त्यांना जनतेनं नाकारलं आहे असा अपरोधिक टोला लगावलाय. आत्ताच त्यांना जे नवीन पद भेटले त्याच्यामुळे त्यांची उबाटा गटाची आपापसात स्पर्धा चालू झालेली आहे. मी जास्त स्टंट करतो की तू जास्त स्टंट करतो, ह्यातून केलेला हा स्टंट आहे. सर्वसामान्य सगळ्या लोकांना, हा प्रभाग क्रमांक 12 मधल्या लोकांना त्यांच्या ह्या स्टंटगिरीची कल्पना आहे आणि त्यामुळे त्यांनी काही केलं तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. महापालिका प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीनं नालेसफाई करणार आहे कुठल्याही पद्धतीनं. आणि जर त्यांनी ते केलं नाही तर त्यांना नगरसेवक म्हणून आम्ही जाब विचारणं, सगळ्या गोष्टींचा एक पिरियड असतो, त्या 4-5 दिवस झाले ते काम चालू करून त्यांनी नाल्याचं फक्त काही एकाच नाल्याचं काम करायचं आहे का असा भाग नाही, तर तो पूर्णपणे तो नाल्याचं खालपर्यंतच्या ह्याच्यापर्यंत पूर्ण नाला साफ झाला पाहिजे. नाल्याचा कचरा किती काढलाय किती नाही काढलाय ह्याची तपासणी होईल. आता ह्याचा अर्थ ते ज्या अर्थी नाल्यात खाली उतरले त्याची खोली आणि हे तुम्हाला दिसलं असेल, त्याच्यात गाळ निघाल्या म्हणून तर ते उतरू शकलेत. सर मग हा स्टंट रील बनवण्यासाठी होता का कसं आहे? आता मी सांगितलं ना की त्यांची उबाटा गटाची आपापसात स्पर्धा चालू झालेली आहे. मी आल्या आल्या किती चांगल्या पद्धतीनं आक्रमकपणे दाखवतो ही त्यांची आपापसातली स्पर्धा आहे. त्या आपापसातल्या स्पर्धेकडे जास्त गांभीर्याने बघण्याची गरज नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनपर्यंत गाळ काढला नाही आणि JCB बाहेर काढण्यात आलं. ते तुम्ही बऱ्याच जणी मी आता बघितला तो व्हिडिओ, बरेच जण तिकडनं जो गाळ, हा नाल्याचा प्रकार वरनं जो गाळ काढलेला आहे तो वरती आलेला दिसतोय. नाल्यात खाली जर गाळ असता ते बसू शकले नसते आणि तो गाळ आता पुढे पुढे काढत राहावा लागणार आहे. ही गाळ आता ह्या एका भागातला काढलाय, पुढच्या भागातला काढण्यासाठी त्या तिकडनं मध्ये कलवट आहे, तो कलवट असल्यामुळे तो नाला तसाच पुढे जाऊ नाही शकत. तुम्हाला त्या साईडनी टाकून तो काढावा लागणार आहे. कलवट साफ करण्यासाठी जी यंत्रणा वापरायची ती करावी लागणार आहे.